रामराम शेतकरी मित्रांनो, मी शेळके पाटील, नांदेड जिल्हा विक्री प्रतिनिधी, शरीव मंगलम बायोसीड। आज आपण आलो तर संतोष वाघ, राहणार नाळेश्वर, तालुका जिल्हा नांदेड। आज यांच्या शेतावर आपण वांग्याचा जो फळ आहे या फळामध्ये आपण त्यांनी शरीव मंगलम बायोसीड या कंपनीचं 221 हे वाण घेतलेले आहे आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये याची लागवड झालेली आहे व मेच्या सुरुवातीपासून यांनी मोठ्या प्रमाणात याचे तोडे घेत आलेले आहेत। त्यानंतर प्लॉटची चांगल्या प्रकारे यांनी व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या प्लॉटमधून उत्पादन पण त्यांना मिळालेलं आहे। तर आपण पूर्ण हा प्लॉट त्यांचा 1 एकरचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट त्यांचा आपण पाहू शकतो बरं का। आज आपण त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांचं मत आपण या व्हरायटीविषयी काय वाटलं त्यांना हे जाणून घेणार आहोत। मोठ्या प्रमाणात त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून अधिक उत्पन्न मिळवलेलं आहे आणि हे संतोष वाघ जे आहेत या एरियातले एक प्रसिद्ध शेतकरी आहेत। बरं दादा, याची लागवड तुम्ही मार्च महिन्यात केलेली आहे। सुरुवातीचा तोडा तुम्ही मेच्या सुरुवातीपासून घेतला। बरं, तेव्हापासून तुम्ही उत्पादन किती घेतलं याचं? बघा ना सर, किती घेतले मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलेलं आहे तुम्ही? मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं। बरं बरं बरं, तोडायला सोपं आहे, चांगलं तोडणी सोपं आहे, सोपं तोडणे, मागणी सोपी चांगली आहे, मागणी पण मोठ्या प्रमाणात आहे। मागणी मोठ्या प्रमाणात आहे। बरं बरं बरं, आणि काय इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये ही व्हरायटी तुम्हाला तोडणीसाठी उत्पादनासाठी कशी वाटते? तोडण्यासाठी चांगलं आहे, तोडण्यासाठी बी चांगलं आहे, उत्पन्नासाठी चांगलं आहे, उत्पादनासाठी खूप जबरदस्त व्हरायटी आहे आणि मार्केटमध्ये विक्रीसाठी पण विक्रीसाठी चांगलं आहे, विक्रीसाठी पण चांगलं आहे। आपण फ्रूट शेप पाहून घ्या त्याचे। बरं दादा, व्हरायटीविषयी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? हे व्हरायटी इतर पण शेतकऱ्यांनी घ्यावी? घ्या ना सर, घेतलं तर चांगलं आहे सर, त्याला शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे। सर घेतलं तर लय चांगलं आहे सर। अच्छा, तोडायला सोपं, आपण उत्पन्न काढायला सोपं चांगलं आहे सर, आणि विक्रीला पण मार्केटमध्ये चांगलं आहे, मार्केटमध्ये पण मार्केट बी चांगलं आहे सर, खूप चांगलं आहे मार्केट याला। चांगलं आहे सर। ठीक ठीक ठीक, धन्यवाद दादा। धन्यवाद।